सुळेंच्या पदयात्रेमध्ये आपण आहोत आणि आपण पाहतो की मोठ्या संख्येने नागरिक आहेत, मतदार आहेत, ते सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई ही अतिशय पवार कुटुंबियासाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे आणि नागरिकसुद्धा सुप्रिया सुळे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करताना पाहायला मिळतात. गेल्या 3 टर्म तुम्हाला या ठिकाणी मताधिक्य कमी मिळते, पण यावेळेस तुम्ही काय रणनीती आखलेली आहे या ठिकाणी? हा रणनीतीचा विषय नाही, हा विकासाचा विषय आहे. मी सेवा करण्यासाठी आलेले आहे राजकारणामध्ये. याच खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये अजितदादांकडून मोठ्या प्रमाणात तुमचे नेते पदाधिकारी आहेत ते ओढले जात आहेत, त्यांना एक दबाव टाकला जातो त्यांच्यावर. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की दबाव टाकला जातोय तर हे बघा, मग ही लोकशाही पद्धतीने होत आहे का इलेक्शन, हाही प्रश्न मनात येतो ना. तर त्याने पवार साहेबांना का टार्गेट केलं जाते असं वाटतं तुम्हाला? कारण का पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. 6 दशकं पवार साहेबांना विरोध केला किंवा त्यांच्या विरोधात बोललं की हेडलाईन होते. साहजिक आहे, चांगली गोष्ट आहे. दुसरीकडे दादा सातत्याने मतदारांना म्हणतात तुम्ही जर मला मत दिलं, माझ्या बायकोला निवडून दिलं तरच मी हे करेन, तरच मी ते करेन. अशा पद्धतीने बोलणं तुम्हाला वाटते आचारसंहितेचा हा भंग आहे, प्रलोभन दाखवतात दादा? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. ठिकठिकाणी सुप्रिया सुळे यांचं स्वागत आहे ते अशा पद्धतीने केलं जाते आणि त्यामुळे नेमकं आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची लढाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आज आपण पाहतो की सुप्रिया सुळे यांच्या पदयात्रेमध्ये मोठा प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतोय. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.